नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत। ठीक आहे, आजचा जो आपला विषय आहे हा विषय असणार आहे मराठी। मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर मराठी विषयाची अतिशय उपयुक्त आणि अतिशय इम्पॉर्टंट अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, आता तुम्हाला माहिती असेल मराठी हा विषय काय आहे, पेपर 1 साठी सुद्धा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे। म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला काय 30 मार्काला मराठी हा विषय कंपल्सरी आहे। ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठलाही एक्सक्यूज नाही, विषय काय हा सगळीकडे एकदम कंपल्सरी विषय आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे तर ज्या आलेल्या प्रश्नपत्रिका आहेत TET परीक्षेमध्ये आलेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत या प्रश्नपत्रिकेचा तुम्हाला काय करायचं आहे सखोल अभ्यास करायचा आहे, यांचं विश्लेषण करायचं आहे। का तर परीक्षेमधले 50% प्रश्न काय असतात रिपीट असतात आणि 50% प्रश्न काय असतात त्याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला या दोन्ही गोष्टीचा काय करायचा आहे जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे। ठीक आहे, मग या ठिकाणी बघा आपला पहिला प्रश्न काय आहे, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी या वाक्याचे आज्ञार्थी वाक्य कोणते। आता काय विचारले आपल्याला, इथे एक वाक्य दिलंय आणि या वाक्याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायला सांगितलंय। ठीक आहे, मग वाक्य काय दिले बघा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी। ठीक आहे, आता हे जे वाक्य दिलं आहे हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे असं सुद्धा आपल्याला विचारू शकतात की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी। मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं शेवटी काय बघा वी आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं शेवटी जर वा वी वे असेल तर ते कोणतं वाक्य असतं, ते वाक्य असतं विद्यार्थी वाक्य। कोणतं विद्यार्थी वाक्य असतं, म्हणजे हे कोणत्या प्रकारचं वाक्य आपल्याला दिलेलं विद्यार्थी प्रकारचं वाक्य आहे। याचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचंय आज्ञार्थी वाक्यात करायचंय। मग पहिला पर्याय बघूया, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये कोणतं वाक्य आहे नकारार्थी वाक्य। ठीक आहे, कोणतं आहे नकारार्थी। त्याच्यानंतर दुसरं बघूया, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का, बघा इथं काय प्रश्नचिन्ह आहे म्हटलं हे कोणतं वाक्य आहे हे प्रश्नार्थक वाक्य। ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरं वाक्य बघूया, विद्यार्थ्यांनी वर्गात दंगा करू नये, बघा इथं पुन्हा नये आलं म्हटलं पुन्हा हे कोणतं वाक्य झालं नकारार्थी वाक्य झालं। मग आपलं वाक्य चौथं वाक्य बरोबर असणार आहे। ठीक आहे, विद्यार्थ्यांनो वर्गात शांतता राखा, या ठिकाणी काय केलेली आहे आज्ञा केलेली आहे की बाबा विद्यार्थ्यांनो वर्गामध्ये काय करा शांतता राखा किंवा शांतता ठेवा। ठीक आहे, मग तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचंय। जर या वाक्याचं समजा आपल्याला म्हटलं असतं बाबा विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, या वाक्याचं प्रश्नार्थक वाक्यामध्ये रूपांतर करत आपलं उत्तर काय आलं असतं विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी का, त्याचं उत्तर काय आलं असतं होय राखावी। ठीक आहे, त्याच्यानंतर नकारार्थी विचारलं असतं तर विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखू नये असं आलं नसतं, नकारार्थी कसं आलं असतं विद्यार्थ्यांनी वर्गात गोंधळ करू नये असं आलं असतं। काय आलं असतं गोंधळ करू नये, हे झालं असतं आपलं नकारार्थी वाक्य। ठीक आहे, वाक्यामध्ये रूपांतर करताना किंवा वाक्य बदल करताना थोडासा तुम्हाला फरक लक्षात ठेवायचा। ठीक आहे, सोपं प्रकरण आहे परंतु याच्यावरती हमखास तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू आपला 2 नंबरचा, जनसम्मर्द या शब्दाचा अर्थ काय, काय जनसम्मर्द हा जो शब्द आहे या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारलाय। आता या ठिकाणी बघा जनसम्मर्द शब्द आहे, आपण काय जनसागर शब्द पाहिलेला आपण जनसागर उसळला। ठीक आहे, पण इथं काय विचारलं आपल्याला जनसम्मर्द विचारलंय। मग जनसम्मर्दचा अर्थ काय होतो तर जनसागर हाच जनसम्मर्दचा अर्थ होतो। ठीक आहे, जनसागर म्हणजेच काय जनसम्मर्द, जनसम्मर्द म्हणजेच काय लोकांची प्रचंड गर्दी, लोकांची झालेली मोठ्या प्रमाणात गर्दी त्याला आपण काय म्हणतो जनसागर म्हणतो। आणि जनसागरलाच समानार्थी शब्द कोणता आहे जनसम्मर्द आहे। ठीक आहे, हा शब्द मी ऐकला नव्हता आणि तुम्ही ऐकलेला नसेल। ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे ऑप्शन बघूया, जनसंपर्क म्हणजे काय लोकांशी असलेला संपर्क, एखादी व्यक्ती काय असते की तिथला भरपूर लोक तिचे काय असतात ओळखीचे असतात, तळागाळापर्यंत तिचे लोक ओळखी असतात, मग आपण काय म्हणतो बाबा त्याचा जनसंपर्क लय दांडगाई, लहाना थोर असेल त्याला ओळखी दे। ठीक आहे, त्याच्यानंतर जनाधार म्हणजे काय तर लोकांचा किंवा जनतेचा आधार, जनाधार म्हणजे काय लोकांचा किंवा जनतेचा आधार, आणि जनमत म्हणजे काय लोकांचे किंवा जनतेचे मत किंवा विचार, त्यालाच काय म्हणतो आपण जनमत म्हणतो। ठीक आहे, बाकीचं पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण परीक्षेमध्ये काय होतं बऱ्याच वेळेस हाच प्रश्न पुन्हा विचारला जातो आपल्याला, फक्त इथे एखादा शब्द बदलला जाईल आणि प्रश्न विचारला जाईल। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर, पुढीलपैकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ निवडा। आता या ठिकाणी काय झालं मित्रांनो,
आपण नवीन ठिकाणी आलेलो आहोत. आपली ही नवीन रूम आहे. या रूममधलं आपलं हा पहिलंच लेक्चर आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय होतं, थोडंसं साऊंड किंवा आवाज तुम्हाला असं थोडासा खनकल्यावानी किंवा त्याचा इको झाल्यावानी वाटत असेल तर त्याबद्दल मी माफी मागतो. ठीक आहे. मग बघूया पुढचा प्रश्न. पुढीलपैकी बाहू शब्दाचा योग्य नसलेला अर्थ ओळखा. आता कोणत्या शब्दाचा, बाहू या शब्दाचा कोणता अर्थ योग्य नसलेला ओळखायला सांगितलं. ठीक आहे. बघूया मग. हात, भुजा, कर आणि भाऊ. आता या ठिकाणी बघा बरं का, प्रश्न वाचताना तुम्हाला बारकाईने प्रश्न वाचायचा आहे. का बारकाईने वाचायचा आहे, तर इथं आपल्याला काय विचारलं होतं, योग्य नसलेला विचारलं होतं आणि पहिलं ऑप्शन काय दिलं बघा, योग्य असलेला दिलं. पहिलं ऑप्शन काय दिलं, योग्य असलेला, आणि आपल्याला काय विचारलं होतं, योग्य नसलेला. मग बऱ्याच वेळेस आपण याला क्लिक करू शकतो. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं योग्य नसलेला अर्थ काय होईल, याचा भाऊ हा होईल. ठीक आहे. मग लक्षात ठेवा ह्या भाऊचे समानार्थी शब्द काय येतं बघा. बाहू म्हणजे काय, हात, भुजा, कर, पाणी, हस्ती इत्यादी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो आपल्याला भाऊ दिलाय हा काय आहे, बा आहे, आणि हा काय आहे, भा आहे. ठीक आहे. मग ह्या भाऊचा अर्थ काय होतो, समानार्थी शब्द काय होते, भ्राता, बंधू, सहोदर, अग्रज, अनुज. प्रश्न विचारलेले आहेत. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला समानार्थी शब्द वारंवार विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला सगळे काय करायचे आहेत, तोंडपाठ करून ठेवायचे आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 4 नंबर. पुढीलपैकी गद्य वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. आता इथं काय सांगितलं बघा, गद्य वाक्यरचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखायला सांगितले. आता बघा किती सोपा प्रश्न विचारला होता. आपल्याला काय दिलंय, 4 वाक्य दिलेत आणि त्याच्यापैकी कोणत्या वाक्याची रचना ही व्यवस्थित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. ठीक आहे. बघूया मग कोणत्या वाक्याची रचना व्यवस्थित आहे. पहिलं वाक्य काय बघा, चैत्रातल्या पर्णशोभेचे आणि फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. वाक्य जर वाचलं आपण तर आपल्याला बरोबर वाटलंय, म्हणजे वाक्य कुठं चुकीचं वाटलं नाही, पण तरी खात्री करू. आत्ताच क्लिक करायचं नाही, एकदा खात्री करू बघ. ठीक आहे. चैत्रातल्या पर्णशोभेचा आणि फळशोभेचा वर्णन बघा. आता इथं काय केलं बघा, चे होतं, इथं चे विभक्ती प्रत्यय होतं, इथं काय लावलं, विभक्ती चा लावलाय. मग ते चा लावल्यामुळे वाक्याची रचना काय होते, बिघडली की नाही बघा. चैत्रातल्या पर्णशोभेचा आणि फळशोभेचा वर्णन. फळशोभेचा वर्णन हे आपल्याला योग्य वाटतं का, हे काय पाहिजे होतं, शोभेचे, चेच पाहिजे होते की नाही. फळशोभेचे वर्णन आंब्या फणसाशिवाय पूर्ण होणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं बघा, चैत्रातल्या, म्हणजे दुसरा ऑप्शन तर कन्फर्म चुके. चैत्रातल्या पर्णशोभेच्या बघा, इथं चा लावलाय, इथं पण चा लावलाय, पुन्हा इथं काय पाहिजे होतं, चेच पाहिजे होतं. ठीक आहे. म्हणजे वाक्यामध्ये बघा त्यांनी किती थोडासा बदल केलाय. बऱ्याच वेळेस असं वाक्य वाटतं आणि आपल्याला वाटतं की बाबा वाक्यामध्ये काहीच बदल नाही, जसा प्रश्न मला वाटतोय तसाच प्रश्न आहे असं आपल्याला कधी कधी वाटू शकतं. ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, उगं बारीक काहीतरी त्यांनी मायनर बदल केलेला असतो. ठीक आहे. चौथा ऑप्शन बघा, शोभेला काय, शोभेला आणि शोभेला वर्णन. आता हे शोभेला वर्णन होईल का, इथं सुद्धा काय पाहिजे, चेच पाहिजे. बाकी वाक्य सगळीकडे त्यांनी सारखंच दिलंय. मग आपलं पहिलं वाक्य काय हे बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न वाचताना थोडा काळजीपूर्वक वाचायचा. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी सूचना या ठिकाणी. मित्रांनो आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण, अतिशय इम्पॉर्टंट अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही टेस्ट सिरीज आपली तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचे जे सगळे विषय आहेत हे सगळे विषय आपल्या टेस्ट सिरीजमध्ये कव्हर केलेले असणार आहेत, इन्क्लूड केलेले असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर या टेस्टमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्यासोबत तुम्हाला त्याची ॲन्सर की सुद्धा या ठिकाणी अवेलेबल राहील. ठीक आहे. त्याचबरोबर या 10 टेस्ट सिरीजवरतीच तुम्हाला आपण फ्रीमध्येच अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP नोट्स असतील, आणि ज्या विषयांचं सायन्स आहे त्यांच्यासाठी सायन्सच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. मग या सगळ्या मटेरियलचा जर तुम्ही अभ्यास केला तर मित्रांनो तुम्ही 100% TET पास होऊ शकता, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. ठीक आहे. 100% परीक्षा पास होणार. मग ह्या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे, तर 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही
ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होईल, फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. ठीक आहे, फक्त आणि फक्त किती, 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो मी, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं आहे मित्रांनो, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ठीक आहे, व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30 हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपला तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल, संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, बघूया आपला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे, पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. आता इथे एक वाक्य दिलंय आणि या वाक्यामध्ये गाळलेल्या जागी आपल्याला योग्य शब्द ओळखायला सांगितलंय. ठीक आहे, बघूया मग गाळलेल्या जागी कोणता शब्द येईल. वाक्य काय बघा, ही जागा प्राण्यांसाठी योग्य डॅश डॅश नाही. ही जागा प्राण्यांसाठी योग्य डॅश डॅश नाही. बघूया मग, अडेलतट्टू असेल का, प्राण्यांसाठी योग्य अडेलतट्टू नाही होईल का, नाही होणार. अधिकृत प्राण्यांसाठी योग्य अधिकृत नाही होईल का, वाक्य रचना नाही. प्राण्यांसाठी योग्य अधिवास नाही. बघा काय आहे, ही जागा प्राण्यांसाठी योग्य अधिवास नाही, हे आपलं योग्य वाक्य या ठिकाणी होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 6 नंबर. घोडे मारणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता इथं आपल्याला वाक्यप्रचार दिलाय घोडे मारणे आणि काय सांगितलंय, या वाक्यप्रचाराचा आपल्याला योग्य असा अर्थ ओळखायला सांगितलं. आता परीक्षेमध्ये तुम्हाला भरपूर सारे वाक्प्रचार विचारले जातात, म्हणी विचारले जातात. ठीक आहे, मग घोडे मारणे हा आपल्याला वाक्प्रचार या ठिकाणी विचारलेला आहे आणि त्याचा योग्य अर्थ ओळखायला सांगितला. ठीक आहे, मग घोडे मारण्याचा योग्य अर्थ काय होतो, तर नुकसान करणे. घोडे मारणे म्हणजे काय, नुकसान करणे. आपण एखाद्याला सहज बोलता बोलता म्हणतो, मी काय तुझं घोडं मारलं बा, कशाला माझ्यावर रागवला, म्हणजे मी तुझं काय नुकसान केलं असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, मग घोडे मारणे याचा अर्थ काय आहे, तर नुकसान करणे. ठीक आहे, मग आता बाकीचे काही असे सिमिलरली काही वाक्यप्रचार आहेत, वाक्प्रचार आहेत. ठीक आहे, ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे. वाक्प्रचार बघा, घोडे मारणे नुकसान करणे, आपल्याला याच्यावरतीच प्रश्न होता. घोडे पेंड खाणे मग काय, अडचण निर्माण करणे. आपण म्हणत नाही का, काय कळाना भाऊ काय झालं, कुठं घोडं पेंड खातं हेच कळाना. ठीक आहे, मग घोडे पेंड खाणे म्हणजे काय, अडचण निर्माण करणे किंवा अडचण निर्माण होणे. त्याच्यानंतर घात होणे. घात होणे म्हणजे काय, तर नाश होणे. घात होणे म्हणजे काय होणे, नाश होणे. त्याच्यानंतर घोरलड गळ्याला पडणे. घोरलड गळ्याला पडणे म्हणजे काय, नको ते काम करावे लागणे. खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर घोडे मैदान जवळ असणे म्हणजे काय, कसोटीची वेळ जवळ असणे. ठीक आहे, हे काही महत्वाचे वाक्प्रचार आहेत, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपला 7 नंबर. दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा अर्थ कोणता. इथं आता काय दिली आपल्याला, एक म्हण दिली, कोणती, दृष्टीआड सृष्टी, आणि या म्हणीचा अर्थ कोणता असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ काय होतो, की बाबा नजरेआड असलेल्याकडे दुर्लक्ष करणे, हा काय होतो, दृष्टीआड सृष्टी या म्हणीचा योग्य अर्थ होतो. ठीक आहे, अतिशय सोप्या म्हणी असतात, सोपे वाक्प्रचार असतात, सोपे समानार्थी शब्द असतात, सोपे विरुद्धार्थी शब्द असतात. अलंकारिक शब्द सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये सोपे विचारले जातात. ठीक आहे, सामासिक शब्द सुद्धा तुम्हाला सोपेच विचारले जातात. का, तर मराठी ही आपली बोलीभाषा आहे. आपले मराठीतले भरपूर सारे शब्द काय आहेत, अगोदरच तोंडपाठ आहेत, त्याच्यामुळे आपल्याला हे काय वाटतं, सोपं वाटतो. फक्त इथं तुम्हाला काय 20-25% चान्स असतो की शब्द एकदमच अनोळखी येऊ शकतो. भरपूर असे काही शब्द आहेत की जे आपल्या रोजच्या बोलण्यामध्ये नसतात, त्याच्यामुळे आपल्याला त्यांचे अर्थ माहीत नसतात. ठीक आहे, त्याच्यानंतर एक सगळ्यात महत्त्वाचा इथे एक तुम्हाला म्हण लक्षात ठेवायची, दृष्ट गेला विटाळ गेला. ह्या म्हणीचा अर्थ सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. दृष्ट गेला विटाळ गेला मग काय आहे, त्रासदायक व्यक्ती कायमची गेली तरी लोकांना हायसे वाटते, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. सॉरी, खाली अजून 2 म्हणी राहिल्यात. दे माय धरणी हाय. दे माय धरणी हाय म्हणजे काय, अगदी सर्व बाजूंनी त्रासून जाणे, म्हणजे सर्व बाजूंनी थोडक्यात संकटामध्ये सापडणे किंवा त्रासून जाणे.
देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. काय? देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. मग काय? थोड्या पैशात खूप फायदा करून घेणे. काय? थोड्या पैशात खूप फायदा करून घेणे. आता यालाच एक समानार्थी म्हण आहे बघा, यालाच एक समानार्थाची म्हण आहे. देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे समानार्थी म्हण कोणती, हा प्रश्न परीक्षेत विचारला होता. मग त्याला काय म्हणतात? आवळा देऊन कोहळा घेणे. आवळा देऊन कोहळा घेणे म्हणजेच काय? देणे कुसळाचे आणि घेणे मुसळाचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित साहित्यिक कोण आहेत? आता बघा, त्या दिवशी मला वाटतं आपला तुम्ही एक 4 नंबरचा व्हिडिओ असेल बहुतेक, आपला मराठीचं लेक्चर 4 नंबरचं असेल. आजचं आपलं 7 नंबरचं आहे. मग ते जे 4 नंबरचं लेक्चर होतं त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा प्रश्न होता. म्हणजे हा प्रश्न काय झाला आहे, परीक्षेमध्ये रिपीट झाला आहे, फक्त वाक्यरचना बदलली. याच्या अगोदर प्रश्न आपल्याला कसा विचारला होता? खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाला भारतीय ज्ञानपीठ किंवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असं विचारलं होतं. आणि इथं काय विचारलंय? ज्ञानपीठाच्या मूर्तिदेवी पुरस्काराने सन्मानित. म्हणजे फक्त त्यांनी काय केलं आहे? प्रश्न तोच आहे, ऑप्शन सुद्धा तेच आहेत आणि उत्तर सुद्धा तेच आहे. फक्त प्रश्नाच्या वाक्यरचनेमध्ये काय केलेत? 1-2 शब्द त्यांनी मागं पुढं केलेत, बाकी काही केलं नाही. लक्षात येतंय? म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये एवढा छोट्या छोट्या गोष्टी काय केल्या जातात? मायनर चेंजेस केले जातात, मायनर बदल केले जातात. ठीक आहे. मग याचं उत्तर काय आहे? विंदा करंदीकर हे याचं उत्तर आहे. तुम्हाला माहिती आहे आतापर्यंत किती व्यक्तींना साहित्यचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रातल्या? तर 4 व्यक्तीला मिळालेला आहे. 4ही व्यक्ती आणि त्यांना कोणत्या पुस्तकासाठी पुरस्कार मिळाला आहे, ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, तोंडपाठ ठेवायचं आहे. आपण त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या बाहेर तुम्हाला ज्ञानपीठवरती प्रश्न जाणारच नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो सुद्धा पाहून घ्यायचा आहे. पुढचा प्रश्न आहे 9 नंबर. वाक्यातील योग्य उपयोग ओळखा. वाक्य आहे झुंजू मुंजू होणे. कोणतं वाक्य आहे? झुंजू मुंजू होणे. आणि या वाक्यातील योग्य उपयोग ओळखायला सांगितलंय. मग पहिलं ऑप्शन काय आहे? झुंजू मुंजू झाले आणि मी बाहेर पडलो. आता वाक्याचा योग्य अर्थ ओळखण्यासाठी ह्या झुंजू मुंजू होण्याचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे. याचा तुम्हाला काय माहित पाहिजे? सगळ्यात आधी अर्थ माहित पाहिजे. मग झुंजू मुंजू होणे म्हणजे काय होणे? पहाट होणे. काय होणे? पहाट होणे. त्यालाच काय म्हणतात आपण, किंवा म्हणतो झुंजू मुंजू होणे म्हणतो. ठीक आहे. मग झुंजू मुंजू झाले आणि मी बाहेर पडलो म्हणजे पहाट झाली आणि मी बाहेर पडलो, हेच वाक्य योग्य आहे. पुढची वाचायची गरज आहे का? अजिबात गरज नाही. ठीक आहे. बघूया पुढचा ऑप्शन 10 नंबर. पुढचा प्रश्न. पुढील वाक्यात गाळलेल्या जागी सर्वात योग्य शब्द ओळखा. पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात. बघा, वाक्यामध्ये योग्य शब्द ओळखायला रिकाम्या जागी किंवा गाळलेल्या जागी योग्य शब्द टाकायला आपल्याला हा दुसरा प्रश्न आहे. म्हणजे एखाद्या परीक्षेमध्ये जर एखाद्या घटकावर प्रश्न विचारला तर त्यावरती 2-3 प्रश्न सुद्धा विचारू शकतात. एक प्रश्न आला म्हणजे मग परत त्याचा प्रश्न येणार नाही असं नाही. ठीक आहे. मग काय? पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात बसला. आकाशात पक्ष्यांचा थवा बसेल का? नाही. धावला. पक्ष्यांचा थवा आकाशात धावन का? नाही. आकाशात झेपावला? 100%. पक्ष्यांचा थवा जमिनीवरून आकाशात झेपावला. ठीक आहे. लक्षात येतंय? सोपं असतं, फक्त तुम्हाला व्यवस्थित वाचायचंय. पुढचा प्रश्न 11 नंबर. ऊत येणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. आता काय आहे? ऊत येणे रोजच्या आपला वापरातला शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे ऊत येणे म्हणजे काय होणे? अतिरेक होणे. तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्याची जास्त काही सांगायची गरज नाही. पण तरी बी ह्या ऊत होण्याचा विरुद्धार्थाचं मन सांगा किंवा वाक्प्रचार सांगा असं विचारलं जातं. मग ऊत होण्याच्या विरुद्धार्थी काय आहे? उणे होणे. उणे होणे म्हणजेच काय होणे? कमी होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर उभे धरणे म्हणजे काय? कडक शिस्तीत लावणे. उदक सोडणे म्हणजे काय? त्याग करणे. IMP आहे, परीक्षेत विचारलेला आहे. उदक सोडणे मग काय करणे? त्याग करणे. उणे उत्तर देणे म्हणजे काय? अपमानकारक जबाब देणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 12 नंबर. निर्दोष या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. इथं आपल्याला एक शब्द दिलाय, कोणता? निर्दोष. आणि काय विचारलंय की बाबा या शब्दाचा समानार्थी नसलेला. बघा, प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे. समानार्थी नसलेला शब्द ओळखायला सांगितला. मग बघूया. निर्दोष, दोषरहित, दोषहीन, निर्मळ आणि दोषवान. मग समानार्थी नसलेला शब्द म्हणजेच कोणता शब्द येईल? थोडक्यात
विरुद्धार्थी शब्द राहील, ठीक आहे. मग दोषवान हा काय होईल, याचा विरुद्धार्थी शब्द होईल किंवा आपलं योग्य उत्तर होईल. आणि जर आपल्याला इथं समानार्थी शब्द विचारलेले असते, कशाचे, निर्दोष या शब्दाचे जर आपल्याला समानार्थी शब्द विचारले असते तर समानार्थी शब्द काय झाले असते आपले, दोषरहित पण झाला असता, दोषहीन सुद्धा झाला असता आणि निर्मळ सुद्धा झाला असता. म्हणजे हे तिन्ही शब्द काय आहेत, निर्दोष या शब्दाला समान अर्थाचे शब्द आहेत. फक्त दोषवान हा शब्द कोणत्या अर्थाचा आहे, तर हा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे, हे लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणजे प्रश्न आपल्याला विचारला, इथं दिलाय समानार्थी शब्द पण इनडायरेक्टली त्यांनी काय विचारलंय, विरुद्धार्थी शब्द, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न वाचताना वाक्यरचना व्यवस्थित वाचायची आहे. पुढचा प्रश्न 13 नंबर, विनम्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता पुन्हा काय सांगितलं आपल्याला, विनम्र हा शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायला सांगितला आहे. मग विनम्रता समानार्थी शब्द काय होतो, लीन होतो. काय होतो, लीन. बघा आता विनयचे सगळे समानार्थी शब्द तुम्हाला सांगतो, लीन, विनीत, विनयी, विनयशील किंवा नम्र पण होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर गर्विष्ठ शब्दाचे समानार्थी शब्द काय होतील, अभिमानी, प्रौढी, अहंकारी. त्याच्यानंतर अबोलचा काय होईल बघा, इथं ऑप्शन एक नाही आपल्याला, अबोल. मग काय, अल्पभाषी किंवा मूकस्तंभ म्हणजे न कमी बोलणारा, ठीक आहे. त्याच्यानंतर लाजराचं काय आहे, लाजाळू आणि लाजट, ठीक आहे. बाकीचे तुम्हाला माहिती आहेत बऱ्यापैकी, याच्यातले तुम्हाला माहिती आहेत, मला पण माहिती आहे, तुम्हाला सगळ्याला येत आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, खिन्न या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता कोणत्या शब्दाचा, खिन्न या शब्दाचा. कसा, विरुद्धार्थी शब्द ओळखायचा. आता खिन्न म्हणजे काय, दुःखी, परान्न, आसन्न, प्रसन्न, दुःखी. मग यापैकी विरुद्धार्थी कोणता होईल, प्रसन्न हा शब्द काय होईल, याचा विरुद्धार्थी शब्द होईल, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 15 नंबर, देशभक्ती या शब्दाचा समास ओळखा. आता इथं आपल्याला काय दिलाय, एक शब्द दिलाय आणि या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलाय. आता तुम्हाला समास ओळखताना काय करायचंय, त्या शब्दाचा जो दिलेला सामासिक शब्द आहे त्याचं विग्रह करायचा आहे, त्याची फोड करायची सगळ्यात आधी. मग देशभक्ती या शब्दाचा अर्थ काय होतो किंवा त्याचा विग्रह काय होतो, तर देशाची भक्ती. काय, देशाची, बघा देशाची भक्ती. आता बघा इथं विग्रह करताना काय झालाय, विभक्ती प्रत्यय लागलाय की नाही. मग हा काय, विभक्ती तत्पुरुष समास आहे, ठीक आहे. पण ऑप्शन बघूया, कर्मधारय, द्वितीय तत्पुरुष, सप्तमी तत्पुरुष आणि षष्ठी तत्पुरुष. आता बघा विभक्ती प्रत्यय समासामध्ये सुद्धा काय आहेत, विभक्तीनुसार प्रकार आहेत. मग हे चा, ची, चे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत, तर हे षष्ठी विभक्तीचे प्रत्यय आहेत. मग हा कोणता समास झाला, हा षष्ठी तत्पुरुष समास झाला, ठीक आहे. लक्षात ठेवायचं, सोपं आहे. त्याचे जर या षष्ठी तत्पुरुष समासाची जर अजून काही उदाहरणं तुम्हाला पाहिजे असतील तर बघा, गावदेवी याचा अर्थ काय होतो बघा, गावची देवी. बघा ची प्रत्यय लागलाय की नाही इथं, विभक्ती प्रत्यय. मग ची म्हणजे काय असतो, षष्ठी, ठीक आहे. त्याच्यानंतर जन्मखोड, जन्माची खोड. बघा धर्मबुद्धी, धर्माची बुद्धी, धर्मवेड, धर्माचे वेड. लक्षात येतंय, चा, ची, चे जर असं फोड करताना आले तर कोणता समास राहतो, षष्ठी तत्पुरुष समास असतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 16 नंबर, विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द ओळखा. आता इथे एक शब्द दिलाय विमल आणि काय सांगितलंय, या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायला सांगितला आहे. कोणत्या शब्दाचा, विमल शब्दाचा, पण कसा, विरुद्धार्थी नसलेला, ठीक आहे. मग बघूया, मलिन, मळके, अस्वच्छ आणि स्वच्छ. उत्तर काय आपलं, स्वच्छ आहे. कारण विमल या शब्दाचा विरुद्धार्थी नसलेला शब्द काय आहे, स्वच्छ आहे. मग विमलचा अर्थ काय होता बघा, विमल म्हणजे काय बघा, स्वच्छ, निर्मळ आणि पवित्र. विमल म्हटलं की आपल्याला ती चेहरा आठवती, अजय देवगण, दाने दाने में है केसर कदम. ते विमल नाही, ते विमल वेगळं, ते घाण विमल आहे. हे विमलचा अर्थ काय होतो, स्वच्छ, निर्मळ, ठीक आहे. मग हे बाकीचे काय आहेत सगळे, ह्या विमलच्या विरुद्धार्थी शब्द आहेत बघा, मलिन, मळके, अस्वच्छ. फक्त एकच शब्द आहे की आपल्याला स्वच्छ ऑप्शन तो काय समानार्थी दिलेला आहे. पुढचा प्रश्न 17 नंबर, अयोग्य जोडी ओळखा. आता इथं आपल्याला काय सांगितलंय, अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी ओळखायला सांगितली, ठीक आहे. मिथ्या, सत्य. आता या चिन्हावरून आपल्याला कळालं हे कशाच्या जोड्या आहेत, विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत, ठीक आहे. मिथ्या, सत्य, राजमार्ग, आडमार्ग, मृदू, मऊ, मोकळीक, बंधन. मग चुकीची जोडी कोणती आहे, मृदू, मऊ ही जोडी चुकीची आहे. ह्या मऊ ऐवजी तर काय पाहिजे होतं आपल्याला, कठीण पाहिजे होतं, ठीक आहे. लक्षात येतंय.
मग मिथ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? सत्य आहे. राजमार्गचा शब्द काय आहे? आडमार्ग आहे. मोकळीकचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? बंधन आहे. आणि या मृदूचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? कठीण आहे. पण त्यांनी आपल्याला काय दिलं होतं? समानार्थी शब्द दिलता, म्हणून ही जोडी काय या ठिकाणी चुकीची आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 18 नंबर. पुन्हा बघा, तुम्हाला काय सांगितलं मी, जर प्रश्न विचारले ना तर एकाच पॅटर्नचे 2-2 प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारू शकतात. मग इथं काय विचारलं बघा, अयोग्य जोडी ओळखा. पुन्हा अयोग्य म्हणजे कोणती जोडी? तर चूक असणारी जोडी ओळखायच्या, लक्षात ठेवायचं. अयोग्य आणि योग्य मधला फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. मग चुकीची जोडी ओळखायची आपल्याला. इथं काय आता ह्या जोड्या बघा, भोळा कपटी, बातमी वार्ता, घराणे तक्रार, भूषण दागिना. बघा 3 जोड्या काय आहेत? समानार्थी शब्दाच्या आहेत. किती? 3 जोड्या समानार्थी शब्दाच्या आहेत आणि 1 जोडी विरुद्धार्थी शब्दाची आहे. मग चुकीची जोडी कोणती असणार आहे आपली? विरुद्धार्थी शब्दाची असणारी. भोळा कपटी ही जोडी काय असणार आहे आपली? चुकीची असणार आहे. का चुकीची असणार आहे? तर बाकीच्या जोड्या आपल्याला काय दिल्यात? समानार्थी शब्दाच्या दिल्यात. हे बघा कोणत्या दिल्यात? समानार्थी शब्दाच्या जोड्या दिल्यात. आणि बातमीचा समानार्थी शब्द काय होतो? वार्ता होतो. घराण्याचा समानार्थी शब्द काय होतो? तक्रार. भूषणचं काय होतो? दागिना होतो. आणि मग भोळ्याचा समानार्थी शब्द काय होईल? तर भोळा म्हणजे काय बघा, साधा, निष्कपटी किंवा भाबडा. ठीक आहे. आणि इथं आपल्याला कपटी म्हणजे विरुद्धार्थी शब्द विचारला दिलता. ठीक आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर. पुढीलपैकी गद्य वाक्य रचनेच्या दृष्टीने योग्य वाक्य ओळखा. बघा पुन्हा एकदा योग्य वाक्य ओळखायला सांगितलं. ठीक आहे. बघूया. पुस्तकाची वाट पाहून एक गंमत होती. पुस्तकाची वाट पाहून एक गंमत होती. काही तर्क जुळतोय का? नाही. ठीक आहे. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. इथे जरा बरं वाटतंय. ठीक आहे. तरी खालचे ऑप्शन बघू. पुस्तकांची वाट पाहणाऱ्या एक गंमत होती. पाहणाऱ्या पाहिजे का इथं? नाही. म्हणजे बघा फक्त चुकवलंय कुठं त्यांनी? विभक्ती प्रत्ययामध्ये. ठीक आहे. बघूया पुढं. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. आता इथं काय आहे? पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होती. पुस्तकांची वाट पाहण्यात एक गंमत होता. बघा इथं काय केलं बघा, होता. आपण तर हे वाचलंच नव्हतं बघा, म्हणजे हे चुकीचं आहे. एक गंमत होती. होती बरोबर आहे. वाक्यरचनेनुसार काय आहे? होती पाहिजे होतं. मग आपलं हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे बघितलं तुम्ही, अगदी छोट्या छोट्या चुका करून देतात. त्याच्यामुळे वाक्य वाचताना आपल्याला काय करायचंय? बारीक वाचायचंय. आणि नशीब पेपर ऑनलाईन नाही. तुम्हाला कॉम्प्युटरवरती किंवा स्क्रीनवरती बारीक बारीक वाक्य वाचता येत नाहीत. कारण त्यात काय होतं, एवढी स्क्रीन दिसते आपल्याला प्रश्न, एवढ्या स्क्रीनवरती. कॉम्प्युटर जरी एवढा असला तरी एवढ्या साईडला काय असते? एका साईडला प्रश्नांचे क्रमांक असतात. एका साईडने 4 बोटं जागा सोडलेली असते. म्हणजे तुम्हाला एवढ्या जागेतच प्रश्न दिसतो. मग तो प्रश्न खूप बारीक बारीक दिसतो. त्याच्यामुळे ऑफलाईन पेपर आहे हे एक नशीब समजा, सोपं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपला 20 नंबर. खरडपट्टी या शब्दाचा अर्थ काय? आता इथे एक सोपा शब्द दिलाय खरडपट्टी आणि या शब्दाचा अर्थ विचारलाय. मग या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना काय करायचं मित्रांनो? कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगायचं. ओके. धन्यवाद मित्रांनो.